कुत्रा चावल्याने आयाश अमीन या व्यक्तीने तरुणाने बँकेमध्ये चांगल्या ठिकाणी काम करत होता आणि जेव्हा कुत्रा चावल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेला होता, दवाखान्यात गेल्यानंतर त्याला जाणवलं की त्याला रेबीज झाले. रेबीज आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केली असं सोसायटीमध्ये त्यांनी नोंद केलेली आहे. मी त्या संदर्भात माननीय उपायुक्त हर्षल गायकवाड यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं. त्यांनी तत्काळ भटक्या कुत्र्यांसाठी, भटक्या श्वानांसाठी त्यांनी लसीकरणाचं टेंडर काढलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येने जेवढे आपल्या कल्याणपूर्वेमध्ये भटकी कुत्रे श्वान आहेत त्यांना त्या ठिकाणी लसीकरण केलं जाईल असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आमच्या कल्याणपूर्वेमध्ये जेवढे पण भटके कुत्रे त्यांना लसीकरण झालं पाहिजे आणि जे कुत्रे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला सतत चावा घेत असतात अशा कुत्र्यांना एखाद्या ठिकाणी म्हणजे जसं प्राण्यांचं जे विभाग आहे त्या ठिकाणी त्या लोकांना तिकडे नेलं पाहिजे, जेणेकरून हा जो प्रसंग आज अय्याश अमीनच्या कुटुंबावरती झालाय तो इतर लोकांवरती होऊ नये यासाठी महापालिकेने तत्काळ या गोष्टीची दक्षता घेऊन त्या ठिकाणी निवारण केलं पाहिजे असं या ठिकाणी मी पत्रव्यवहार केलेला आहे.